नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी 3 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले। शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले। प्रमुख मागण्या दिव्यांग कर्जमाफी, दिव्यांगासाठी दरमहा 6000 रुपये मानधन, बजेटच्या 5% निधी दिव्यांगासाठी, स्वतःचं घर, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगासाठी राष्ट्रीय बँक निधी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री योगेश कदम व रोजगार हमी मंत्री भारत गोगावले यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली व दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सरकार प्रयत्नशील असून मागण्यांची पूर्तता करण्यात सरकार सकारात्मक भूमिकेत असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्वासित केले। याच ठिकाणी शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, रायगड। जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं। भरतसाहेब योगेजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळे आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळे आज आम्ही आमचं आंदोलन इथे स्थगित करतो आणि 2 या गोष्टी घडल्या इथे। एक तर अन्नत्यागही होता आणि दुसरं रक्तदान पण झालं। ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला, त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत साहेबांनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे, त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी नांदेल। कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे, तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे। आणि आजचं आंदोलन गेल्या 3 दिवसाचं माझा दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचिरोलीपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं, त्यांचाही मी आभार मानतो, त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो। आमच्या तानाजी मालुसरांचे वंशज ताई इथे आलेले आहे, अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या, या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही। हे 3 दिवस मला रायगडाच्या पायथ्याशी राहता आलं, ह्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अपेक्षा। एक मंत्र होता, सगळ्यांना पोटाशी लावावे। निवळ अफजल खान मारला एवढाच इतिहास नाही, इथं आम्ही असणाऱ्या सर्व गोरगरीब, कष्टकरी, अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक राज्याच्या तिजोरीच्या बाहेर नसले पाहिजे। आम्ही योजना आणल्या पाहिजे त्या कष्ट करणाऱ्यांसाठी। तुम्ही MIDGचे मंत्री आहे, रोजगार हमी योजना, प्रचंड कष्ट करणारा मजूर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे, पण भारत सरकार, राज्य सरकार नाही, भारत सरकार त्यांची मजुरी गेल्या 5 महिन्यापासून देत नाहीये। हक्काची मजुरी सुद्धा त्यांना भेटत नाही। कित्येक दिव्यांगांना 5-5 महिन्यापासून त्यांचं मानधन भेटत नाही। मी जेव्हा सभागृहात होतो तेव्हा अजितदादाला प्रश्न केला होता का आमचं मानधन दर महिन्याच्या 5 तारखेला का भेटत नाही? मग सचिवाचं मानधन 5 तारखेला भेटतं, आमदाराचं मानधन 5 तारखेला होतं, पण दिव्यांगांचं मानधन 4-4 महिने होत नाही। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा संसार कसा चालत असेल? काल भरतजी इथं एक बेडवर असणारा दिव्यांग होता, त्याच्या आई वडिला शहीद आला, 2 दिव्यांग एकाच घरी होते, जाग्यावरच संडास, जाग्यावरच बाथरूम, हलवता येत नाही, तरी आत्महत्याचा विचार आला नाही, जगण्याचं खऱ्या अर्थानं धैर्य त्यांच्या मनात होतं। बच्चू म्हणे या 1500 रुपयामध्ये यांची मलमपट्टी सुद्धा होत नाही, साधी स्वच्छता करावी शरीराची, 1 दिवस स्वच्छता नाही केली तर सगळ्या घरात सुगंध येतो, राहू शकत नाही।
अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्या दिव्यांगाकडे आमचं सरकार छत्रपतीच्या विचाराला घेऊन त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे चांगलं सरकार आमचं म्हटलं जाईल। एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, त्यांना आम्ही नतमस्तक होतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अभिमानानं त्यांचं नाव नेहमी आम्ही घेत राहतो। ज्याला डोळे नाही त्याने आपल्या आईचा चेहरा पण पाहिला नाही। कसा रायगड असल, कसा माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसत असल, त्या अंध अपंगांना माहित नाहीये, तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जातं आणि आपला फोटो काढतो, त्याच्यातच तो सार्थ समजतं जीवनाचं। डोळ्यातलं पाणी दिसत नाही पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र लपत नाही। भारतजी मूकबधीर आहे, दिव्यांग आहे, पाय नसणारे आमचे मुकलजी 2 पाय नाही आहे, ते कोकण विभागाचे प्रमुख आहे, अख्खा सगळा गाडा त्यांनी चालवला। साळुंके असन आमचे बडे असन, त्यांची पत्नी चालती फिरती आहे आणि हे चालते फिरते पत्नीनं सुद्धा इथं दिवसभर काम केलं। पायनी म्हणून हे काम कसं करून मला आश्चर्य वाटत होतंय, पण माझ्यापेक्षा जास्त धावणारा दिव्यांग मी डोळ्यानं पाहतोय आणि नवीन प्रेरणा आम्हाला देत असतो। शेवटी दिवशी आलेला आहात, नक्की काय मागण्या होत्या लोकांच्या, तुम्ही काय शब्द दिलाय? आंदोलन नाही, हे अन्नत्याग उपोषण होतं की जेणेकरून बच्चू भाऊंनी संकल्पना केली होती की रायगडच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या शेजारी आज दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 3 दिवस त्यांनी अन्नत्याग उपोषण केलेलं होतं आणि त्याला सामोरं जाण्याचं काम आमच्या राज्यकर्त्यांचं असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही इथे येऊन त्यांचं उपोषण सोडवतोय की जेणेकरून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या, वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं, माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं, माझ्या दिव्यांगांना जे 5% निधी महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये आहे तो सगळीकडे व्यवस्थित वितरित केला जावा आणि त्यांना स्वबळावरती राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा, ही त्यांची रास्त मागणी होती। काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची चर्चा करून आज आम्ही इथे आलेलो आहोत। योगेश कदम मगाशी येऊन गेला, काल आमचे कलेक्टर, SP, शिव, प्रांत, तहसीलदार, इथले DYSP, पोलीस अधिकारी हे सगळे मंडळी काल भेटून करून गेलीत आणि आज मी प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय। मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे। 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मीटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आश्वासित करतो। योजना आपल्याकडे असणार आहे का? स्वावलंबन काय वेगळे देणार आहात का तुम्ही? त्यांनी आता जे काय आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी काय मागणी केलेली आहे, आमचं जे काय डिपार्टमेंट खातं आहे हे अत्यंत वेगळं आहे। गोरगरिबाशी निगडीत लोकांना मजुरी देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं। त्यामध्ये दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल। नाही तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करतोय।